नमस्कार. पशुवैद्यकीय रोगनिदान प्रयोगशाळा नारायणगावच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर संजय काशीनाथ कुमकर, सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, आपले सर्व पशुपालकांचे व गाडा मालकांचे स्वागत करीत आहे. परवाच्या आपण जो एपिसोड केला त्याच्यामध्ये आपण चर्चा केली की माझा बैल शर्यतीमध्ये घाटात निम्म्यावर का थकतो. तर याच्यामध्ये आपण तीन गोष्टींची चर्चा केली की पहिलं जे कारण आहे ते ॲनिमिया किंवा रक्तक्षय, हिमोग्लोबिन कमी होणे. दुसरं कारण आपण पाहिलं की सर्दी किंवा न्यूमोनिया. आणि तिसरं जे कारण होतं ते इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, की ज्यामुळं पायामध्ये बैलाच्या गोळे येतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला जो कारण आहे त्याचं की रक्तक्षय आणि ॲनिमिया, याच्यावर जरा आपण सविस्तर चर्चा करू. आपल्याला सर्वांना माहिती आहे की शर्यतीच्या बैलाला शेवटपर्यंत दम टिकण्यासाठी चांगलं हिमोग्लोबिन 14पेक्षा जास्त हिमोग्लोबिन असणं गरजेचं आहे. कारण हिमोग्लोबिनचं काम काय आहे की फुफ्फुसापासून ऑक्सिजन घेऊन शरीरातल्या प्रत्येक पेशीला पुरवणे आणि प्रत्येक पेशीमधून जो जमा होणारा कार्बन डायऑक्साईड आहे तो फुफ्फुसापर्यंत आणणे व तो उच्छ्वासावाटे बाहेर टाकणे, हे हिमोग्लोबिनचं काम आहे. हिमोग्लोबिन कमी झालं तर नॅचरली ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत जाऊ शकत नाही आणि मग त्याचं पेशीचं कार्य, जे स्नायूंचं कार्य आहे, आकुंचन, पळणे वगैरे, याच्यावर परिणाम होतो. बैलाच्या पायामध्ये गोळे येतात व बैल पळू शकत नाही. तर हे त्याचं महत्त्व आहे हिमोग्लोबिनचं. मग आता हे कमी कुठल्या परिस्थितीमध्ये होतं. तर पहिली जी कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे जंत. की जंत जे असतात ते पोटामध्ये, आतड्यामध्ये असतात, आतड्यामध्ये चिकटलेले असतात आणि ते बैलाचं रक्त पित असतात आणि त्यामुळं ते त्याचं हिमोग्लोबिन ऑटोमॅटिकली कमी होतं. दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे गोचिड असणे. सहसा गाड्याच्या बैलाला काळजी आपण एवढी घेतो, गोचिड होत नाहीत, पण रक्तामध्ये, तांबड्या पेशीमध्ये काही आजार असतात, परोपकारी जीव आजार आहेत की जसं थायलेरिया आहे, ॲनाप्लाझ्मा आहे, बबेशिया आहे, रिकेट्शियल इन्फेक्शन आहे. अशा प्रकारची जर इन्फेक्शन्स असतील तर हे जे जंतू असतात हे रक्तातल्या तांबड्या पेशीमध्ये वाढत असतात. हिमोग्लोबिन तांबड्या पेशीमध्ये असतं आणि मग हे ज्या वेळेला 1चे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 असे होतात, त्यावेळेला ती तांबडी पेशी फुटते आणि मग हिमोग्लोबिन कमी होत जातं, तांबड्या पेशींचा ऱ्हास होत जातो आणि मग हिमोग्लोबिन कमी होतं. हे जे आजार आहेत, प्रोटोझोल डिसीज ज्याला म्हणतो आपण, याच्यामध्ये पण हिमोग्लोबिन बैलाचं कमी होतं. तिसरी गोष्ट, लिव्हरचा काही आजार असतील, लिव्हरला जर सूज असेल तर काही हिमोग्लोबिन निर्मितीसाठी हे व्हिटॅमिन B12, B12 ज्याला सायनोकोबॅलामिन म्हणतात, हे व्हिटॅमिन असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, फॉस्फरस असणं गरजेचं आहे भरपूर. आणि मग या दोन्हीच्या संयोगाने व बाकी काही प्रक्रिया होऊन शरीरामध्ये हिमोग्लोबिन तयार होत असतं. त्याच्यासाठी शरीरात मधला जो मुख्य अवयव आहे लिव्हर, हा कार्यक्षम जनावराचा, त्या बैलाचा असणं आवश्यक आहे. तर लिव्हरचे जर काही आजार झाले असतील, लिव्हरला जर काही सूज वगैरे आली असेल, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे हिमोग्लोबिन कमी होत जातं. त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे आहार. आहारामध्ये जर लोहाची कमतरता असेल, फेरस, कारण फेरस गरजेचं असतं हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी, तर हे जर कमी असेल आहारामध्ये तरी सुद्धा ॲनिमिया किंवा हे हिमोग्लोबिन कमी होतं. तर हे महत्त्वाचे घटक आहे. मग आता ह्याचं निदान कसं करणार. तर याचं निदान हे प्रयोगशाळा तपासणीसाठी शिवाय होऊ शकत नाही. प्रयोगशाळा तपासणीमध्ये आपण त्याचं हिमोग्लोबिन एक्झॅक्टली किती आहे ते पाहतो, स्मिअर करून पाहतो की बुवा काही थायलेरिया, बबेशिया, रिकेट्शिया असे काही प्रोटोझोल डिसीज आहेत का. त्याचे शेणाची तपासणी करतो, कारण ही जंताची जी अंडी असतात ती शेणामध्ये असतात. त्याची तपासणी करून मग हा कुठल्या प्रकारचा जंत आहे
कारण जंत शेकडो प्रकारचे आहेत आणि जंतांची औषधही अनेक प्रकारची आहेत. कुठल्या प्रकारचा जंत आहे आणि त्याला कुठलं औषध द्यायला पाहिजे हे प्रयोगशाळेमध्ये निदान किंवा त्याचा निर्णय होऊ शकतो. त्यामुळं शेण आणि रक्ताची तपासणी जर प्रयोगशाळेमध्ये केली तर या गोष्टीचा आपल्याला अंदाज येतो. आता हे ॲनिमिया ठीक आहे, प्रयोगशाळा वगैरे आजार बिजार होणं वगैरे ते गोष्टी वेगळी आहे, पण होऊ नये म्हणून काय काळजी घेता येईल आपल्याला? तर होऊ नये म्हणून सर्वसाधारणपणे फेरस सल्फेट असलेले काही सप्लिमेंट आहेत की ज्याने लिव्हर पण कार्यक्षम राहतं आणि फेरसचं त्याला आहारातून मिळू शकतं. तर त्यासाठी काही टॉनिक्स आहेत, समजा लिओफेरॉल सारखं टॉनिक आहे, शार्कोफेरॉल आहे, हे टॉनिक्स आहेत. काही फेरस सल्फेटच्या गोळ्या मिळतात, हे आपण देऊ शकतो. जर हिरवा चारा भरपूर असेल आहारामध्ये, जसं मेथी घास, बरसीन, हे जर मका, कडवळ हे जर मोठ्या प्रमाणात असेल चारा चांगला, तर जनरली ही कमतरता येत नाही, कारण याच्यामध्ये फेरसचं प्रमाण खूप चांगलं असतं. त्यामुळं चांगल्या प्रकारचा हिरवा चारा भरपूर प्रमाणात घालणं हे एक फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट मिनरल मिक्सचर जर 30 ग्रॅम चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं, जसं बेस्टमिन आहे किंवा बरेच ॲग्रीमिन फोर्ट आहे स्टँडर्ड कंपनीचं, ते जर एक 30 ग्रॅमपर्यंत जर रोज तुम्ही देत राहिले तर हे जे फेरस, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस हे सगळ्या गोष्टी त्याला मिळून जातात. आणि फॉस्फरस सप्लिमेंटसाठी सुद्धा मी मागे तुम्हाला म्हटलं होतं की जो हिरवा चारा आहे याला तुम्ही ज्या वेळेला कापणी करता, पेरेनियल म्हणजे कापल्यानंतर पुन्हा उगवणारा, त्याला कापणीनंतर जर सुपर फॉस्फेट युरिया बरोबर जर तुम्ही टाकलं तर फॉस्फरसची उपलब्धता नॅचरली त्या चाऱ्यामध्ये वाढते आणि मग हे फॉस्फरस डेफिशियन्सीचा जो हा प्रॉब्लेम आहे हा जनरली येत नाही. तर हा प्रयोगसुद्धा तुम्ही करून पाहायला हरकत नाही. तर हे जे महत्त्वाचं पहिलं जे कारण आहे ते आपण आज डिस्कस केलं. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण जो दुसरं कारण आहे सर्दी आणि न्यूमोनिया याच्यावर चर्चा करू आणि मग नंतर इलेक्ट्रोलाइट्सवर चर्चा करू, कारण एकदम सगळ्या गोष्टी जर केल्या तर हे सगळं नीट लक्षातच येत नाही. तर ही गोष्ट पहिल्यांदा ॲनिमियाची ही पाहावी लागते. माझ्याकडे जे सॅम्पल तपासणीला येतात त्यातल्या जवळजवळ निम्म्या बैलांमध्ये हिमोग्लोबिन कमी आढळतं. 14च्या वर हिमोग्लोबिन असणं हे बैलासाठी अत्यंत आवश्यक आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी. आणि हे जे माझ्या अनुभवातून मी आपल्याशी काही चर्चा करत आहे, कृपया आपण हे जरा आपल्या मित्रमंडळींच्या व्हॉट्सॲप चॅनेलवर करा. माझं चॅनेल तुम्हाला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवीन ज्या वेळेला आपल्याशी चर्चा करतो त्यावेळेला आपल्याला ते ताबडतोब नोटिफिकेशन मिळेल आणि आपल्याला ते पाहता येईल. काही शंका असेल तर मला कॉमेंटमध्ये टाका किंवा मला फोन करा. 9960 922 405 9960 922 405 या मोबाईल क्रमांकावर फोन करा. मी नारायणगावमध्ये राहतो. माझी प्रयोगशाळा पुणे नाशिक हायवेवर पूनम हॉटेल शेजारी विग्नर संकुल या बिल्डिंगमध्ये आहे. तुम्ही कधीही संपर्क करून तुमच्या बैलाचं रक्त माझ्याकडे घेऊन येऊ शकता. त्याचे सगळे घटक आपण तपासून काय निश्चित प्रॉब्लेम आहे हा आपण सॉल्व्ह करू शकतो आणि त्या पद्धतीने आपण त्याला ट्रीटमेंट करून पुन्हा आपला बैल चांगला वेगाने पळेल याची दक्षता घेऊ शकतो. तरी सर्वांनी माझं हे जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो. धन्यवाद.